हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनमधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे याच्या आधी बोर्ड पेपरला रिपीट झालेले 3 or 4 मार्क्सचे जे क्वेश्चन येतात एपीचे रिपीट झालेले क्वेश्चन्स आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन बघा, मार्च 2022ला आलेला आहे. इफ द 9th टर्म ऑफ एन AP इज 0, देन प्रूव्ह दॅट द 29th टर्म इज डबल द 19th टर्म. हा क्वेश्चन आपल्या टेक्स्टबुकमध्ये पण आहे. कंडिशन बघा काय दिलेली आहे आपल्याला. T9 इज इक्वल्स टू 0 ही फर्स्ट दिलेली कंडिशन आहे आपल्याला. त्याच्यानंतर पुढे काय सांगितले, देन प्रूव्ह दॅट. टू प्रूव्ह आपल्याला काय प्रूव्ह करायचे, T29 इज डबल द 19th टर्म. T29 इज इक्वल्स टू 2 into T19 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आता आपल्याकडे TNचा फॉर्म्युला आपल्याला A गिवन नाही, D गिवन नाही, कुठल्याच व्हॅल्यू दिलेल्या नाही, बट आपल्याला TNचा फॉर्म्युला माहिती आहे. मग आपण प्रूफ TN इज इक्वल्स टू A प्लस N मायनस 1 D हा आपला फॉर्म्युला आहे TNचा. इथे आपण हा फॉर्म्युला T9साठी अरेंज करू. T9ची व्हॅल्यू इथे पुट केली. T9 इज इक्वल्स टू A प्लस 9 मायनस 1 D. T9ची व्हॅल्यू किती आहे, 0. 0 इज इक्वल्स टू A प्लस 8D, A प्लस 8D. आता हा जो 8D इकडे प्लस आहे, इकडे आल्यानंतर काय होईल, तो मायनस होणार आहे, साईन चेंज होतं, म्हणजेच A इज इक्वल्स टू मायनस 8D ही मिळाली आपल्याला Aची व्हॅल्यू. त्याच्यानंतर आता हा जो फॉर्म्युला आहे हा आपण T19साठी अरेंज करू. मग T19 इज इक्वल्स टू A प्लस यांची व्हॅल्यू किती घ्यायची आता, 19 मायनस 1 D. बुलबुल करू नका ना, शांत बसन जरा, कशाला चुलबुल करताय का. 19 मायनस 1 D. मग इथे किती होईल, T19 इज इक्वल्स टू A प्लस 18D. आपला आन्सर A इज इक्वल्स टू किती आलेला आहे, मायनस 8D. याला आपण 1 म्हणू आणि फ्रॉम 1 A ची व्हॅल्यू किती आहे, मायनस 8D. इथे A ची व्हॅल्यू आपण पुट करू. T19 इज इक्वल्स टू मायनस 8D प्लस 18D. मग हे जर सॉल्व्ह केलं, 18D मधून 8D गेले, T19 किती मिळेल आपल्याला, 10D ही मिळाली T19ची व्हॅल्यू. याला आपण 2 म्हणू. त्याच्यानंतर आता आपल्याला हा फॉर्म्युला T29साठी अरेंज करायचा आहे. मग T29 इज इक्वल्स टू A प्लस यांची व्हॅल्यू किती घ्यायची आता इथे, T29 इज इक्वल्स टू A प्लस यांची व्हॅल्यू आहे 29 मायनस 1 D. म्हणजेच T29 इज इक्वल्स टू A प्लस 28D. Aची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. Aची व्हॅल्यू किती मिळालेली आहे आपल्याला, मायनस 8D. ती पुट करू आपण इथे. हे कशावरून लिहिलेले आपण, फ्रॉम 1. तसंच इथे पण T29 इज इक्वल्स टू मायनस 8D प्लस 28D. हे कशावरून लिहिलं आपण, फ्रॉम 1. मग T29 इज इक्वल्स टू 28 मधून 8 गेले, किती रिमेनिंग राहिले, 20D ही मिळाली T29ची व्हॅल्यू. याला आपण म्हणू 3. आणि मग फ्रॉम 2 अँड 3, 2 मध्ये बघा आपल्याला T19 किती आहे, 10D आणि T29 किती आहे, 20D. म्हणजे आपल्याला जे प्रूफ करायचं होतं ते आपलं प्रूफ होतं आहे. देअरफॉर फ्रॉम 2 अँड 3 T29 इज इक्वल्स टू 2 इंटू T19 हे मिळालं आपलं प्रूफ. याच्यानंतर आपण सेकंड क्वेश्चन बघणार आहे. सेकंड क्वेश्चन आलेला आहे मार्च 2023ला. क्वेश्चन बघा काय, इफ द फर्स्ट टर्म ऑफ एन AP इज P. फर्स्ट टर्मला आपण T1 म्हणतो, त्यालाच आपण A म्हणतो. ती किती दिलेली आहे, P. त्याच्यानंतर आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे सेकंड टर्म इज Q, म्हणजे T2 इज इक्वल्स टू Q. आणि त्याच्यानंतर पुढे सांगितलं आहे द लास्ट टर्म इज R. लास्ट टर्म म्हणजे किती नंबरची टर्म हे आपल्याला माहिती नाही. जेव्हा आपल्याला माहिती नसतं की किती नंबरची टर्म आहे, तेव्हा आपण त्या टर्मला TN कन्सिडर करतो. मग आपल्याला दिलेलं आहे TN इज इक्वल्स
इक्वल्स टू आर. टी एनची व्हॅल्यू किती दिली आहे आपल्याला आर. त्याच्यानंतर पुढे काय सांगितले बघा, देन शो दॅट सम ऑफ ऑल द टर्म्स, सगळ्या टर्म्सचा सम, एक कंडिशन दिलेली आहे तेवढं आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचे. सम ऑफ ऑल टर्म्स म्हणजे आपण त्याला काय म्हणणार, एस एन इज इक्वल्स टू, हे आपल्याला करायचे प्रूव्ह. टू प्रूव्ह एस एन इज इक्वल्स टू काय दिले बघा आपल्याला, क्यू प्लस आर मायनस 2p इंटू p प्लस आर अपॉन 2 क्यू मायनस पी. हे आपल्याला प्रूफ करायचे. ए दिलेला आहे, T2 दिलेला आहे, आर दिलेला आहे आणि ही कंडिशन आपल्याला प्रूफ करायची. मग चला आपण प्रूफ किंवा सोल्युशन म्हणू शकतो आपण. सोल्युशन ए किती आपला पी, त्याच्यानंतर आपल्याला डी फाइंड आउट करायचं. डी इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय असतो आपला, T2 मायनस T1. T2 किती आहे आपला क्यू आणि T1 किती आहे पी, म्हणजे आपल्याला डी काय मिळाला क्यू मायनस पी. त्याच्यानंतर टी एनची व्हॅल्यू आहे 8. मग आपल्याकडे टी एनचा फॉर्म्युला असतो, आपण टी एनचा फॉर्म्युला अप्लाय करू. टी एन इज इक्वल्स टू ए प्लस एन मायनस 1 डी. टी एनची व्हॅल्यू किती आहे 8 इज इक्वल्स टू ए म्हणजे किती आहे पी प्लस एन मायनस 1, एन नाही माहिती आपल्याला किती, एन तसाच ठेवला, मायनस 1. डीची व्हॅल्यू किती मिळालेली आहे आपल्याला, क्यू मायनस पी, ही डीची व्हॅल्यू. हा जो पी इकडे प्लस आहे, त्याची साईड चेंज केल्यानंतर तो काय होणार आहे मायनस होईल, त्याला इकडे आणू आणि मायनस करू. आर मायनस पी इज इक्वल्स टू एन मायनस 1 क्यू मायनस पी. हा जो क्यू मायनस पीचा ब्रॅकेट इकडे मल्टिप्लाय, इकडे आल्यानंतर तो ब्रॅकेट काय होणार आहे डिवाइड, इकडे आणून त्याला डिवाइड करू. आर मायनस पी डिवाइड्स बाय क्यू मायनस पी इज इक्वल्स टू एन मायनस 1. आता आपल्याला एनची व्हॅल्यू माहीत नाही आहे, मग ह्या फॉर्म्युलाच्या हेल्पने इथे जे इक्वेशन मिळते ह्या इक्वेशनच्या हेल्पने आपल्याला एनची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. हा वन इकडे मायनस आहे, इकडे येऊन काय होईल तो प्लस. मग इथे काय होतं बघा, आर मायनस पी अपॉन क्यू मायनस पी प्लस 1 इज इक्वल्स टू एन. आता इथे डिनॉमिनेटर काहीच नसतो, म्हणजे डिनॉमिनेटर पण काय कन्सिडर करायचा 1. मग आपल्याला आता इथे डिनॉमिनेटर सेम करून सॉल्व्ह करू आपण एनची व्हॅल्यू, म्हणजे क्यू मायनस पी 1ला मल्टिप्लाय होईल, हे काय होईल आर मायनस पी. 1ला ह्या नंबरने मल्टिप्लाय केल्यावरती नंबर काय येतो आपला प्लस क्यू मायनस पी डिवाइड्स बाय, दोघांचा डिनॉमिनेटर सेम येणार आहे, क्यू मायनस पी इज इक्वल्स टू एन. इथे बघा मायनस पी म्हणजे काय भेटेल आपल्याला मायनस 2p. आपण व्हॅल्यू पुट करू. मग एन इज इक्वल्स टू आर प्लस क्यू, हा एक पी आणि हा एक पी, मायनस 2p डिवाइड्स बाय क्यू मायनस पी. ही मिळाली एनची व्हॅल्यू. आता आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, ए माहिती आहे, डी माहिती आहे, एन माहिती आहे. मग आता आपण एस एनसाठीचा फॉर्म्युला वापरू. एस एनसाठी फॉर्म्युला काय आपल्याकडे, एस एन इज इक्वल्स टू एन डिवाइड्स बाय 2 इन ब्रॅकेट T1 प्लस TN. दोन फॉर्म्युले वापरतो आपण एस एनसाठी. त्यातला हा सेकंड नंबरचा फॉर्म्युला. आपल्याला फर्स्ट टर्म माहिती आहे, T1 पण माहिती आहे आपल्याला आणि TN पण माहिती आहे. जेव्हा फर्स्ट आणि लास्ट दोन्ही टर्म माहिती असतील तेव्हा आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. मग आता आपण व्हॅल्यूज पुट करू. आपल्याला SN काढायची, एन नंबरची टर्म फाइंड आउट करायची. SN इज इक्वल्स टू एनची ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला, पण ही एनची पूर्ण व्हॅल्यू ॲज इट इज पुट करू. आर प्लस क्यू मायनस 2p डिवाइड्स बाय p मायनस क्यू इंटू ब्रॅकेटमध्ये T1ची व्हॅल्यू किती आहे आपल्या, T1 आहे p इंटू प्लस TNची व्हॅल्यू किती आहे 8 डिवाइड्स बाय, इथे हा डिवाइड्स बाय 2 राहिला, डिवाइड्स बाय 2 इंटू p प्लस 8. हा 2 डिनॉमिनेटरला आहे. आता डिनॉमिनेटरचा जो 2 आहे तो आपण मल्टिप्लायला, इक्वेशन इथे सॉल्व्ह करायला थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटतं आपल्याला. त्याच्यासाठी आपण काय करू, SN इज इक्वल्स टू हा
2 असतो. याला डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे आपण किती घेतो 1. मग असे डिवाइड असतात. हा मल्टिप्लायला जेव्हा आपण याला लिहू तेव्हा त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा असतो. r प्लस क्यू मायनस 2p डिवाइड्स बाय क्यू मायनस पी इंटू 1/2 इंटू ही टर्म तशीच लिहू आपण p प्लस r. आता हा 2 याला मल्टिप्लाय होईल. SN इज इक्वल्स टू r प्लस p मायनस 2p डिवाइड्स बाय 2 इन ब्रॅकेट q मायनस p इंटू p प्लस r. आपल्याला प्रूफ जे करायचे ते इक्वेशन आपल्याला मिळालं आहे. फक्त आपल्याला लिहिण्याचा फॉर्मॅट बदलायचा आहे. हे दोन्ही मल्टिप्लायमध्ये येतं म्हणजे हा याला पण डिनॉमिनेटरलाच असतो. देअरफॉर SN इज इक्वल्स टू r प्लस क्यू मायनस 2p इंटू सेकंड ब्रॅकेट p प्लस r डिवाइड्स बाय 2 q मायनस p. हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. मिळाला आपला जो क्वेश्चन होता सेम टू सेम आपल्याला इथे मिळाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2020च्या क्वेश्चन पेपरमध्ये आलेला. 1 person borrows ₹4,000 and agree to repay with total interest of ₹500. एक व्यक्ती त्यांनी सपोज 4,000 रुपये व्याजाने घेतलेत आणि 500 रुपये तो त्याचं व्याज देण्याचं त्यांनी कबूल केले. मग पुढे बघा काय, विथ 10 इन्स्टॉलमेंट. जे काही रिटर्न अमाऊंट तो करणार आहे तो किती इन्स्टॉलमेंटमध्ये करणार आहे, 10 इन्स्टॉलमेंटमध्ये. इच इन्स्टॉलमेंट बिंग लेस दॅन द प्रिसेंडिंग इन्स्टॉलमेंट बाय ₹10. जी इन्स्टॉलमेंट ह्या मंथमध्ये भरली त्याच्यापेक्षा पुढच्या मंथमध्ये जी इन्स्टॉलमेंट असेल ती किती रुपयांनी कमी भरणार आहे, तो 10 रुपयांनी कमी असणार आहे. व्हॉट शुड बी द फर्स्ट अँड द लास्ट इन्स्टॉलमेंट. मग त्यांनी जी फर्स्ट इन्स्टॉलमेंट पे केली ती किती असेल आणि लास्ट इन्स्टॉलमेंट पे केली ती किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचे. सगळ्यात आधी तर आपल्याला क्वेश्चनमध्ये काय सांगितले की म्हणजे क्वेश्चन काय सांगतो आपल्याला, एका इन्स्टॉलमेंटपेक्षा दुसरी इन्स्टॉलमेंट 10 कमी आहे. म्हणजे पहिली 100 असेल तर दुसरी 90, त्याच्यानंतर 80. इन्स्टॉलमेंट काय होत चालली, कमी कमी होत चालली. सेम अमाऊंट म्हणजे इन्स्टॉलमेंट्स आर इन AP. ज्या काही इन्स्टॉलमेंट्स आहेत इन्स्टॉलमेंट्स आर इन AP. इन्स्टॉलमेंट ज्या असणार आहेत त्या कशा येतं, APमध्ये येतं. मग आता टोटल अमाऊंट किती बघू आपण. टोटल अमाऊंट इज इक्वल्स टू 4,000 प्लस 500. त्यांनी घेतलेले 4,000 आणि तो रिटर्न देताना व्याज किती देणार आहे, त्या इंटरेस्ट किती देणार आहे त्या अमाऊंटचा 500. मग ते दोन्ही ॲड केले तर टोटल अमाऊंट किती मिळाली आपल्याला 4,500. आपल्याला नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट म्हणजेच एन दिलेला आहे. एन किती दिलेला आहे 10. किती इन्स्टॉलमेंटमध्ये अमाऊंट रिटर्न करायची आपल्याला 10 इन्स्टॉलमेंटमध्ये म्हणजे एन 10. देअरफॉर SN म्हणजेच S10 इज इक्वल्स टू किती मिळाला आपल्याला 4,500 रुपीज. हा झाला आपला S10. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट फाइंड आउट करायची आहे. क्वेश्चनमध्ये बघा काय सांगितले, इच इन्स्टॉलमेंट बिंग लेस दॅन द प्रिसेंडिंग. इच इन्स्टॉलमेंट is less than preceding installment by 10 रुपीज. प्रत्येक इन्स्टॉलमेंट आधीच्या इन्स्टॉलमेंटपेक्षा 10 रुपीजनी कमी. देअरफॉर D इज इक्वल्स टू -10. D किती येणार आहे -10. आता इथे 10 दिलेला आहे बट तो -10 का असतो बघा. सपोज पहिली इन्स्टॉलमेंट 100 आहे आणि सेकंड इन्स्टॉलमेंट जर 90 आहे तर आपण हा झाला T1 आणि हा झाला T2. आपण D कसा काढतो, T2 मायनस T1 म्हणजे तो -10च येणार आहे. 90 - 100. आपल्याला इथे इन्स्टॉलमेंट नाही माहिती बट आपल्याला अमाऊंट माहिती, तो झाला -D. त्याच्यानंतर आता SN माहिती झाला, D माहिती, N माहिती आहे. आपण SNचा फॉर्म्युला वापरू. SN इज इक्वल्स टू N डिवाइड्स बाय 2 इन ब्रॅकेट 2A प्लस N - 1D. हा आपला SNचा फॉर्म्युला. आपल्याला किती काढायचा आहे, S10 इज इक्वल्स टू N किती आपला 10 डिवाइड्स बाय 2 इन ब्रॅकेट 2 इंटू Aची व्हॅल्यू नाही माहिती आपल्याला. मग इथे आपला Aची व्हॅल्यू नाही माहिती मग 2A प्लस N किती आहे 10 - 1. D ची व्हॅल्यू किती आहे -10. 10 - 1 = 2. 2 - 1 = 4. 4 - 1 = 8. 8 - 1 = 16. 16 - 1 = 24. 24 - 1 = 36. 36 - 1 = 48. 48 - 1 = 120. 120 - 1 = 180. 180 - 1 = 120. 180 - 1 = 120. 180 - 1 = 120. 180 - 1 = 120. 180 - 1 = 120. 180 - 1 = 120. 180 - 1 = 120. 180 - 1 = 120. 180 - 1 = 120. 180 - 1 = 120. 180 - 1 = 120. 180 - 1 = 120. 180 - 1 = 120. 180 - 1 = 120. 180 - 1 = 120. 180 - 1 = 120. 180 - 1 = 120. 180 - 1 = 120. 180
एस टेनची पण व्हॅल्यू आपल्याकडे आहे. एस टेनची व्हॅल्यू किती आहे 4500 इज इक्वल्स टू इथे 2ने 10ला डिवाइड केलं 5 2a मायनस 10मधून 1 गेला 9 आणि हे मल्टिप्लाइज बाय 10 9 10 जा किती झाली किंवा आपण लिहू इथे 9 इन ब्रॅकेट मायनस 10. इथे हा जो 5 इकडे मल्टिप्लाय आहे तो इकडे येऊन काय होईल डिवाइड 4500 divides by 5 is equals to 2a. 9 multiplies by 10 minus 90 डिवाइड करू आपण 5 9 जा 45 00 is equal to 2a minus 90. हा 90 इकडे मायनस आहे इकडे येऊन काय होईल तो प्लस 900 प्लस 90 is equals to 2a. 900 प्लस 90 आन्सर किती येणार आहे 990. मग 2a इज इक्वल्स टू आन्सर किती मिळाला आपल्याला 990. मग ए फाइंड आउट करायचं आहे. ए इज इक्वल्स टू काय होईल 990 डिवाइड्स बाय 2 हा मिळाला आपल्याला एची व्हॅल्यू. ए इज इक्वल्स टू 2ने डिवाइड करा 2 1 जा 2 2 4 जा 8 1 रिमेनिंग 2 9 जा 18 अगेन 1 रिमेनिंग 2 5 जा म्हणजे आन्सर मिळालं 495. हा मिळाला आपल्याला ए. म्हणजे ए म्हणजे काय फर्स्ट इन्स्टॉलमेंट मिळाली आपल्याला. ए म्हणजे स्टीवन असतो म्हणजे आपण जे काही अमाऊंट पे करतो त्याची फर्स्ट इन्स्टॉलमेंट किती मिळाली आपल्याला 495. त्याच्यानंतर आपल्याला लास्ट इन्स्टॉलमेंट पण काढायची. लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे आपल्याला काढायचा आहे टी एन. टी एनचा फॉर्म्युला काय असतो ए प्लस एन मायनस 1 डी. टी एन किती नंबरची इन्स्टॉलमेंट सगळे शेवटची इन्स्टॉलमेंट किती आहे 10 नंबरची म्हणून टी 10 इज इक्वल्स टू ए मिळाला 495 प्लस एन 10 मायनस 1 इंटू डी किती आपला मायनस 10. टी 10 इज इक्वल्स टू 495 प्लस 9 मल्टिप्लाइज बाय मायनस 10. टी 10 इज इक्वल्स टू 495 मायनस 10 9 जा 90. 90 मायनस करायचे आन्सर टी 19 इज इक्वल्स टू आन्सर किती येणार आहे आपलं 405 रुपीज. ही मिळाली आपल्याला फर्स्ट इन्स्टॉलमेंट आणि ही मिळाली आपल्याला लास्ट इन्स्टॉलमेंट. मग हे जे काही वर्ड प्रॉब्लेम असतात वर्ड प्रॉब्लेमचा आन्सर ऑलवेज आपल्याला काय लिहायचं आहे वर्डमध्येच लिहायचं असतं. नाही ते आन्सर काय होईल डिअर 4 फर्स्ट इन्स्टॉलमेंट क्वेश्चन काय होता आपला what should be the first and the last installment. Therefore first installment is rupees 495 and last installment is rupees 405. नेक्स्ट क्वेश्चन बघा आपल्याला काय दिलेला आहे जो 2024च्या पेपरमध्ये आला होता. इन अ महिला बचत गट कविता इन्व्हेस्टेड फ्रॉम द फर्स्ट डे ऑफ मंथ ₹20 ऑन फर्स्ट डे, ₹40 ऑन सेकंड डे, ₹60 ऑन थर्ड डे. इफ शी सेव लाईक दिस देन व्हॉट वुड बी हर टोटल सेविंग इन द मंथ ऑफ फेब्रुवारी 2020 असं आपल्याला क्वेश्चन दिलेलं आहे. मग आता कविताची जी इन्व्हेस्टमेंट आहे इन्व्हेस्टेड अमाऊंट आहे ती अमाऊंट बघू आपण कशा पद्धतीने. द अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय कविता इन द मंथ ऑफ फेब्रुवारी 2020 is in AP, that is 20, 40, 60 and goes on. ही जी दिलेली इन्व्हेस्टमेंट आहे ही इन्व्हेस्टमेंट कशी आहे एपीमध्ये. इन्व्हेस्टमेंट एपीमध्ये मग आपण आता याच्या पुढच्या टर्म्स बघू काय ती ए काय येईल याचा 20 त्याच्यानंतर डी किती येणार आहे डी इज इक्वल्स टू 40 मायनस 20 इज इक्वल्स टू 20. डीची व्हॅल्यू पण किती मिळाली आपल्याला 20चा डिफरन्स आहे आपल्याला लगेच कळते. त्याच्यानंतर आता पुढे बघा आपल्याला काय काय सांगितलं आहे इन द मंथ ऑफ फेब्रुवारी. हे कधी झालेलं आहे सगळं फेब्रुवारी महिन्यामध्ये.
सेविंग केले. फेब्रुवारी महिन्यामध्ये एक तर 28 दिवस असतात किंवा 29, एक तर 28 डेज और 29 डेज. मग आता 2020 ही या क्वेश्चनची मेन हिंट आहे. जर ही हिंट आपल्याला समजली तर आपला पुढचा आन्सर करेक्ट येणार आहे. 2020 इज द लीप इयर. 2020 हे काय लीप इयर आहे. जे 4च्या टेबलमधले इयर येतात ना, 16, 20, 24, 28 हे काय असणार आहेत, लीप इयर्स असणार आहेत. मग आता लीप इयरमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये किती डेज असतात, तर 29 डेज असतात. म्हणजे आपला एन किती झाला इथे, 29. एन इज इक्वल्स टू 29. रिझन काय येईल त्याचं, 2020 इज लीप इयर. हे काय होतं, लीप इयर होतं, त्याच्यामुळे टी किती आला आपला 29. मग आता आपल्याला टोटल सेविंग काढायची, म्हणजे एन डेजपर्यंतचा एस एन काढायचा आपल्याला. एन किती आहे, 29. मग आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एस एन. एस एनचा फॉर्म्युला काय असतो, एस एन इज इक्वल्स टू एन डिवाइड्स बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 डी. एस एन म्हणजे एस 29 फाइंड आउट करायचं आपल्याला. एन किती आहे, 29 डिवाइड्स बाय 2 इन ब्रॅकेट 2 इंटू 20. एची व्हॅल्यू किती आहे, 20 प्लस एन किती आहे आपला 29 मायनस 1 इंटू डी किती आहे 20. 29 डिवाइड्स बाय 2 इन ब्रॅकेट 40 प्लस 28 मल्टिप्लाइज बाय 20. 29 डिवाइड्स बाय 2 इन ब्रॅकेट 40 प्लस या दोघांचं 20 मल्टिप्लाय 28 टू जा 56 आणि हा एक 0. 29 डिवाइड्स बाय 2 इंटू दोघांचं ॲडिशन करू. दोघांचं ॲडिशन किती येणार आहे, 600. 2 1 जा 2 इथे 300. म्हणजेच आपल्याला यस 29 इज इक्वल्स टू किती मिळाला, 29 मल्टिप्लाइज बाय 300. यस 29 इज इक्वल्स टू 2 0 तसेच ठेवले, 3 9 जा 27, कॅरी ओव्हर आला 2, 3 2 जा 6, 6 and 2 8. आन्सर किती मिळाला आपल्याला, 8700 रुपीज. हा आपला यस 29. मग आता हे आन्सर आपण काय करू, वर्डमध्ये लिहू. वर्ड प्रॉब्लेमचा आन्सर आपल्याला वर्डमध्येच लिहायचं असतं. मग आपला क्वेश्चन काय होता बघा, देअरफोर कविता's total saving, therefore Kavita's total saving in the month of February 2020 is rupees 8,700. यानंतर आजच्या व्हिडिओतला शेवटचा क्वेश्चन, ₹200 इज इन्व्हेस्टेड ॲट 10% सिम्पल इंटरेस्ट. 2000 रुपये इन्व्हेस्ट केले, त्याच्यावरती सिम्पल इंटरेस्ट आहे. कितीचा सिम्पल इंटरेस्ट आहे, 10% सिम्पल इंटरेस्ट. चेक ॲट द एंड ऑफ एव्हरी इयर वेदर द इंटरेस्ट अमाऊंट इज इन AP ऑर नॉट. मग आता जी इंटरेस्ट अमाऊंट असेल एव्हरी इयर ती APमध्ये आहे की नाही हे आपल्याला चेक करायचे. म्हणजे सिक्वेन्स आपल्याला APचे असं सांगितलेलं नाही, आपल्याला ती चेक करायची सिक्वेन्स APमध्ये आहे की नाही. त्याच्यानंतर पुढे ऑर नॉट. इफ दिस इज एन AP देन फाइंड इंटरेस्ट अमाऊंट आफ्टर 10 इयर. जर इंटरेस्टची जी अमाऊंट असेल ती जर APमध्ये असेल तर आफ्टर 10 इयर्स 10 वर्षांनंतरचा इंटरेस्ट किती असेल हे आपल्याला अमाऊंट ऑफ इंटरेस्ट आपल्याला फाइंड आउट करायची. हा क्वेश्चन आलेला आहे जुलै 2024ला. मग आता आपल्याला बघा काय दिलेलं आहे इथे, प्रिन्सिपल अमाऊंट दिली. किती दिली आहे प्रिन्सिपल अमाऊंट, प्रिन्सिपल अमाऊंट P दिलेली किती रुपीज आहे, 2000 रुपीज. त्याच्यानंतर क्वेश्चनमध्ये अजून गिवन काय आपल्याला, रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट किती दिलं आहे आपल्याला, 10%. मग आता आपल्याकडे ना सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला असतो. सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल्स टू PNR डिवाइड्स बाय 100. आपल्याला एव्हरी इयरसाठी काढायचे, प्रत्येक वर्षी. एन किती घेणार मग आपण 1. एन म्हणजे टाईम पिरियड असतो. P किती आहे आपला, प्रिन्सिपल अमाऊंट आहे 2000, N1. R किती आहे 10.
डिवाइड्स बाय, ॲड म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, डिवाइड्स बाय 100, 0 0 गेट कॅन्सल, 0 0 गेट कॅन्सल, 200 रुपीज. म्हणजे पहिल्या वर्षीसाठी आपल्याला सिम्पल इंटरेस्ट किती भेटला, 200 रुपीज. मग आता आपल्याला AP आहे की नाही चेक करायचं, म्हणजे सेकंड इयरसाठीचं पण आपल्याला इंटरेस्ट काढावा लागेल. सिम्पल इंटरेस्ट इथे आपण वाटलेस करू फॉर 1 इयर. त्याच्यानंतर आता सिम्पल इंटरेस्ट फॉर 2 इयर्स, 2 वर्षांसाठी. इथे किती फॉर्म्युला सेम असणार आहे, PNR/100. पी किती आहे, प्रिन्सिपल अमाऊंट आहे तीच असणार आहे, प्रिन्सिपल अमाऊंट चेंज होणार नाही. सिम्पल इंटरेस्ट हा सेम प्रिन्सिपल अमाऊंटवर असतो. जर कंपाऊंड इंटरेस्ट विचारलेला असेल तर मग एव्हरी इयर प्रिन्सिपल अँड इंटरेस्ट ॲड करावं लागतं. एन किती घ्यायचं आता, 2 × 10 डिवाइड्स बाय 100. N2 का घेतला, बिकॉज आपण किती इयरसाठी काढतो, 2 इयरसाठी. 0 0 गेट कॅन्सल, 0 0 गेट कॅन्सल, 2 2 जा 4, 400. सेम आपण जर 3 इयरसाठी फाइंड आउट केलं तर इथे किती येणार आहे, वाटल्यास आपण आणखी एक ट्राय करू. सिम्पल इंटरेस्ट फॉर 3 इयर्स, 2000 मल्टिप्लाइज बाय 3 मल्टिप्लाइज बाय 10 डिवाइड्स बाय 100, 0 0 0 0 गेट कॅन्सल. इथे किती झालं, 200 3 जा 600 रुपीज. म्हणजेच फर्स्ट इयरसाठी 200, सेकंड इयरसाठी 400, थर्ड इयरसाठी 600. म्हणजेच अमाऊंट ऑफ इंटरेस्ट इज इन AP. देअरफॉर अमाऊंट ऑफ इंटरेस्ट आर इन AP. मग AP काय ते आपण लिहून घेऊ, 200, 400, 600 अँड गोज ऑन. त्याच्यानंतर आता पुढे हाफ क्वेश्चन काय सांगितलेलं आहे आपल्याला रिमेनिंग. इफ इज इन अन AP देन फाइंड इंटरेस्ट अमाऊंट आफ्टर 10 इयर्स. ही सिक्वेन्स मिळाली आपल्याला APमध्ये. मग इथे A किती झाला, A इज इक्वल्स टू 200, D इज इक्वल्स टू 400 मायनस 200 इज इक्वल्स टू 200. D पण मिळाला. आता आपल्याला अमाऊंट काढायची आफ्टर 10 इयर्स. 10 इयरला म्हणजे जेव्हा आपण हे 1 2 3 4 असे 10 इयरपर्यंत जाऊ तर 10th इयरला अमाऊंट ऑफ इंटरेस्ट किती असेल. आपल्याला टोटल अमाऊंट ऑफ इंटरेस्ट विचारलेली नाही, त्याच्यामुळे आपल्याला SCN नाही काढायची. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, TN फाइंड आउट करायचं आहे. TN आणि SCN ह्या दोन्हीमधला आपल्याला डिफरन्स करायला पाहिजे. मग TNचा फॉर्म्युला काय असतो, A+N-1D. T10 इज इक्वल्स टू प्लस N किती आहे, 10-1. D पण किती आहे, 200. मग आता T10 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. T10 इज इक्वल्स टू 200 प्लस 10-1 9 × 200. मग T10ची अमाऊंट, T10 किती होईल इथे, T10 इज इक्वल्स टू 200 प्लस 9 2 जा 18. मग T10 भेटला आपल्याला 2000. T10ची व्हॅल्यू किती मिळाली, 2000. मग देअरफॉर वर्डमध्ये आपल्याला वर्ड प्रॉब्लेमचा आन्सर वर्डमध्येच लिहायचे कंपल्सरी, त्याला हाफ मार्क असतो. आपण पूर्ण क्वेश्चन सॉल्व केला आणि वर्डमध्ये जर आन्सर नाही लिहिलं तर हाफ मार्क आपला कट होतो. Therefore the interest amount after 10 years is rupees 2000. रिमेनिंग जे काही क्वेश्चन्स आहेत APचे, अजून काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत APचे, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया.